मी संतोष विठ्ठल राठोड, पंतनगर मनपा ही प्राथमिक शाळा घाटकोपर येथे कार्यरत मराठी असणे. जन्म झाला यांचा लेखकाचा 1951. प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार, कादंबरीकार. अनर्थ लाल फुलाचे झाड हे कथासंग्रह, सर्प, दूर तेथे दूर तेव्हा, रात्र या लघु कादंबऱ्या सुद्धा प्रसिद्ध आहे. फलदायी व जीवनदायी लिंबाचे झाड आणि मानवी जीवन याची सुंदर सांगड घालण्याचा यशस्वी प्रयत्न प्रस्तुत पाठात लेखकाने केला आहे. तर या पाठाचे लेखक भारत सासणे यांनी या पाठात असे शब्दचित्र रेखाटले आहे. लिंबाच्या झाडाशी निगडीत असणारी प्राणीसृष्टी व मानवी भावना याचा सुंदर मेळ घातला आहे. कुणीतरी एखादं रोप लावतं, रुजवतं, हळूहळू ते रोप मोठं होत जातंय, त्याचं झाड बनतंय. कालांतराने झाड लावणारी व्यक्ती तो परिसर सोडून निघून जात आहे. मात्र त्या व्यक्तीने माग ठेवलेले ते फळदार झाड नंतर किती जीवांना जगवतंय, आनंद देतंय, जीवन देतंय. आश्वासन जात आहे. गोष्टीचा ध्यास घेतात, दागिने घालून बसतात त्यांच्या भोवताली. कधी हिरवं झाड उगवत नाही आणि त्यांच्या मनात कधी पक्षी चिवचिवत नाही. केवढ्या मोठ्या हिरव्या आनंदाला मुक्तात ती माणसं. इस प्रकार जो है, इस पाठ का जो परिचय हमने देखे, तो हम पाठ शुरुआत करते हैं. मी रात होतो त्या घराच्या मागे एक लिंबाचं झाड होतं. लिंब म्हणजे कडुलिंब नव्हे, आपण खातो त्या लिंबाचं झाड. यानी मैं जिस घर में रहता था उस घर के पीछे एक नीम का पेड़ था. नीम यानी कडुलिंब नहीं है. ये जो नीम के पत्ते दिख रहे हैं ना, वो उसके पेड़ नहीं है. ये जो नीचे जो नींबू शरबत पीते हैं उसका पेड़ है, यानी नींबू का पेड़ है. लिंबू म्हणजे कडुलिंब नव्हे, आपण खातो त्या लिंबाचं झाड. खिडकी लगतच होतं ते काटेरी आणि लिंबाच्या फळाने गच्च लगडलेले. लगतच काटे थोड़ा लगता है. आम लटकलेले यानी वेटेज, यानी म्हणजे बहुत सारा वहां पे नींबू लगे हैं, इसके लिए वो नीचे लटकते हुए दिखाई दे रहे हैं. लसलसित हिरवगार आणि चैतन्यमय. लसलसित इसका मतलब है सॉफ्ट. हिरवगार यानी आजू बाजू जो है पूरा हरा भरा, आणि चैतन्यमय
याने उत्साहवर्धक प्रदेश सगळा उन्हाचा होता. त्या भागात एकाच एकूण उन्हाळा जास्त आसमंत तापून जाईल. म्हणजे इथला प्रदेशात के कारण इस यहाँ का पूरा परिसर जो है वो एकदम तप जाता है, गर्म हो गया है या हो जाता है. आसपासची जमीन तापून करपून तपकिरी पडलेले दिसे. इन्हें आजू बाजू की जो जमीन जैसे जमीन जल जाती है या कहीं जल जाने के बाद जिस प्रकार ये जो कलर हो जाता है, यहाँ पे मिट्टी का कलर हो गया है ब्राउन कलर का. यानी आज आसपासची जमीन तापून म्हणजे आजूबाजूची जमीन तापून ते एकदम तपकिरी पडलेली आहे, ब्राउन कलर झालेली आहे. जी काही झाडं आसपास होती ती मलूल आणि काळपट हिरवी दिसत आणि पाणथळ परिसरात कुठंच नव्हती. मलूल याने वो सूखा हुआ दिखाई देता है. इसका नव्हती. सगळीकडे सगळीकडे शुष्क कोरडी जमीन. शुष्क याने कोरडे ड्राय. सगळीकडे शुष्क कोरडी जमीन, घर सुद्धा तापून निघे. म्हणजे या परिसरात सगळीकडे जमीन कोरडी जमीन आणि ऊन जास्त असल्यामुळे घर सुद्धा तापून निघत असे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मतलब इसका अर्थ है च्या मागच्या संदर्भात पार्श्वभूमीवर ते झाड म्हणजे विलक्षण. विलक्षण यानी अजब, ग्रेट. या सगळ्या पार्श्वभूमीवर ते झाड म्हणजे विलक्षण, जीवनदायी व जीवनमय आणि जीवनदायी वाटेल. जीवनदायी याने जीवन देणारे. खरंच भिंतीच्या उंचीचे खरंच तर भिंतीच्या उंचीचे झालेलं लिंबाचं झाड म्हणजे भोवतालच्या सजीवाच्या दिलाशाचं केंद्र झालं होतं हे माझ्या लक्षात आलं. खरंच यहाँ इनके जो दीवार के हाइट इतने ही ये नींबू के यानी नीम का पेड़ है. यही नीम का पेड़ जो है, नींबू का पेड़ जो है, ये इस परिसर में रहने वाले जो सजीवों सृष्टि को दिलाशाने विश्वासाचे कम्फर्ट, एश्योरेंस यानी है कि मेरे मुलीची पाणी सगळं त्या झाडात काळीभोर आणि काळीकुट गडद काळी या मोरीची पाणी काळी पडते की हा
झाड एकदम खाली गडद काळी कुठे सावली पडत असे. जमीन में वो नारी का प्रमाण जो है ज्यादा झाडाच्या खाली आज तिथं दिसलेला शंख उद्या तेथे दिसे, यानी आज जो है मुझे यहाँ पे जो शंख दिखाई दिया तो कल जो है वो रात्रि यानी रात के समय में थोड़ा आगे सरकता हुआ दिखाई देते हैं या पुढे सरकलेला बरा सरकलेला दिसे. लहान मोठे अनेक शंख मग दिसून येऊ लागले. बघा या झाडाखाली अनेक लहान मोठे शंख या झाडाच्या खाली दिसू लागले. मग लक्षात आलं की या झाडाखाली गोगलगाईची वस्ती आहे. म्हणजे त्या लेखकाच्या लक्षात आलं की या झाडाखाली गोगलगाईची वस्ती आहे. गोगलगाई म्हणजे काय? आपल्याही लक्षात येत असेल इतक्या मोठ्या आकाराच्या गोगलगाईची मी प्रथम वस्ती पाहत होतो. एवढ्या मोठ्या आकाराची गोगलगाईची वस्ती मी प्रथम या झाडाखाली म्हणजे येथे त्यांची वस्ती पाहत होतो. प्रथम मी असंही पाहिलं की त्या गोगलगाई शंख पाठीवर घेऊन चालतात. ये जो गोगलगाई जो है एक प्रकार के कीटक है, जमिनीला सरफटून जाणाऱ्या सारखे परंतु त्या झाडावरही चढतात. गोगलगाई म्हणजे परंतु ते गोगलगाई पाहणं त्यांचा प्रवास कार्यक्रम होऊन बसला होता.
खिडकीतून किंवा दारातून हळूच पाहिलं की गुंजाच्या डोळ्याची लुकलुकत्या नजरेची पारवी दृष्टीत दृष्टीस पडे. पारवा म्हणजे कबुतराची एक जात, गुंजा म्हणजे लाल चुटूक छोट्या गोल बियाचे झाड. त्याच्या नजरेस पडे म्हणजे त्यांच्या दृष्टीस त्यांच्या दृष्टीस पडे. भोवतालच्या रखरखीतून त्या जोडीनं एक थंड असा आश्रय शोधून काढला होता. त्याने आजूबाजूच्या परिसरातून या पारव्याच्या जोडीने थंड असा आश्रय शोधून काढला होता. म्हणजे ये जो पारवा की जोड़ी जो है इस परिसर में जो थंड ऐसा तिथं वारंवार जाऊन या पारव्याच्या म्हणजे जोड्यांना लेकिन कालांतराने यानी कुछ दिनों के बाद में ये जोड़ी जो है यहाँ से निकल जाते हैं, चले जाते हैं. चिमण्या आणि पक्षी चिमण्या आणि इतर पक्षी यांनी ते झाड नेहमी गजबजलेले असे. म्हणजे या झाडावरती नेहमीच गर्दी असे, पक्ष्याचा किलबिलाट असे. देखो हमेशा के लिए यहाँ पे अनेक प्रकार के पशु पक्षियों के लिए ये पक्षी का किलबिलाट यहाँ इस पेड़ के ऊपर हमेशा के लिए चलता रहता था. यानी इस पेड़ का आश्रय लेने के लिए बहुत सारे पशु पक्षियां इस पेड़ के ऊपर आकर बैठते थे. इसके लिए यहाँ पे भीड़ होती थी, गर्दी. जणू गात बहरतय संगीतमय झाड, तुरेदार बुलबुल आणि पोपट नेहमीच तिथे दिसते. म्हणजे जणू हा झाड तिथं संगीतमय झाड बनलेला होता. हा लिंबाचा झाड तुरेदार बुलबुल्याने डोक्यावर तुरा असलेला देखना पक्षी जिसकी आवाज सुरीली होती है वो वाला ये जो है ये पक्षी रहता है. और पोपट झाड हा लिंबूचा झाड बनलेला असे. त्या सगळ्याच ते झाड म्हणजे एक केंद्र, म्हणजे या सर्व प्राण्याचं पशु पक्ष्याचं एक केंद्र म्हणजे तो लिंबूचं झाड बनलेलं असे. एक आकर्षण, एक आश्वासनाचं, एक विश्वासाचं ठिकाण झालं होतं. बघा, आश्वासन याने विचाराचे बोलणे. म्हणजे या सर्वाचे ते लिंबूचं झाड एक केंद्र बनलेला होता. सर्वांना आकर्षण करून म्हणजे आकर्षण असा आश्वासनाचा आणि विश्वासाचा तो ठिकाण बनलेला होता. म्हणजे लिंबूचा झाड. कलकलाट आणि गजबजाट त्या झाडानं जणू अनेक पक्ष्यांना जगण्यासाठी नवं आश्वासक निमंत्रण दिलं होतं. बघा, या झाडावरती इस पेड़ के ऊपर हमेशा के लिए पक्षियों का किलबिलाट, अनेक बहुत सारे पक्षी जो हैं यहाँ पे इस पेड़ के ऊपर अपना आनंद लेते थे या अपना आश्रय भी इसी पेड़ के ऊपर कर चुके थे. केंद्र बनलेला होता. असल्या कारणाने अतिशय तप्त असल्यामुळे अनेक पक्षी या परिसरातील अनेक पक्षी हा परिसर सोडून फक्त एकमेव थंड झाडाकडे म्हणजे तो एकमेव झाड लिंबूच्या झाडाकडे थंड
त्या लिंबूच्या थंड झाडाकडे म्हणजे पक्षी थव्या थव्याने येत असल्याचे माझ्या लक्षात आले। यानी इस परिसर में धूपकाल यानी धूप ज्यादा होने के कारण गर्मी की वजह से यहाँ पे पशु पक्षियां जो है इस परिसर छोड़कर इस परिसर में जो एकमेव एक जो पेड़ है के ऊपर आते हुए दिखाई दी। ये मेरे ध्यान में आया होतं। या झाडाखाली देखो सापाने काकलेली अंगावरची कातडी यानी इसी पेड़ के ऊपर उस पेड़ के पास गए उस समय इस प्रकार की थंड सावली कुत्री तिथे विसाव्याला याने आश्रय घेण्यासाठी किंवा या ठिकाणी विश्वास जो है वो मुझे नहीं मिला है, लेकिन अंत के क्षण में परंतु शेवटच्या बहरात फूल लागलेली पाहिली। ने अंत में उस पेड़ को फूल की कली लगते हुए मुझे दिखाई दी। म्हणजे फुलापासून ते फळापर्यंतचा सगळा जीवन प्रवास त्या झाडाचा मला पाहायला मिळालेला नाहीये, परंतु शेवटच्या बहरात फुलं लागलेली पाहिली। ही फुलं चिमुकली मंद गोड वासाची आणि अद्भुत अद्भुत आणि चमत्कारिक अद्भुत फळदार आश्वासन घेऊन आलेली असतं। फुलामध्ये लवकरच त्या झाडाभोवती पंखधारी चिमुकल्या पऱ्या उडू लागल्या। आश्वासन याने विश्वासाचे बोलणं, अद्भुत याने चमत्कारिक। फुलपाखरं आणि रंगीत उडते कीटक, फुलचुके, चिमुकले पक्षी आणि भुंगे। फुलचुके याने फुलामधला मध चोखणारे छोटे पक्षी या झाडाच्या आजूबाजूला हे कीटक उडत असे। एका छोट्या फांदीवर मधमाशाचं पोळही रचलं जाऊ लागले। पोळ याने मधमाशाने केलेला मधाचा घर। उस समय ये जो मधुमक्खियां दंश करेंगे या काटेंगे इसके भांजे डर के मारे उस समय उसको ऐसे लगा कि अभी खिड़की बंद करके लेना पड़ेगा करके, पर फिर भी कभी भी वह मधुमक्खियां किसी को नहीं काटा है। दंश याने डंक चावणे कोणाला ते माशाने, पण त्या माशाने कधी कोणाला दंश केला नाही की कधी कोणाला चावले नाहीये। सजीवासाठी जीवनदायी केंद्र अशी त्या लिंबाच्या झाडाची व्याख्या झाल्याचं माझ्या लक्षात आलं। पण इतकेच नव्हे तर माणसंही त्या झाडाकडे आकर्षित होत होती। जीवनदायी म्हणजे जीवन देणारे केंद्र म्हणजे लिंबाचं झाड, असं लिंबाच्या झाडाची व्याख्या झालं
झाल्याचे माझ्या लक्षात आलं, अधिक आकर्षित होऊ लागले. यानी सजीव के लिए एक प्रकार के जीवन देने वाला ये जो पेड़ के की ओर मानव भी ज्या कुण्या दाक्षिणात्य झाड त्या घराच्या माग केवळ भाडेकरू लावलं होतं. तिने त्या झाडाला कुंपण घातलं नव्हतं. बघा, भाड्याने होती त्यावेळी त्यांच्या घराच्या अंगणात ती ज्या घरात भाड्याने राहत होती त्याच्या बाजू तिने एक लिंबाचं असं झाड लावलं होतं, घातली. इसका मतलब है जो आजू बाजू में कुछ नहीं लगाई थी. मुक्त आसपासचे लोक येत लिंबाची फळं मुक्तपणे घेऊन जात असे. बाजूचे लोक यानी आजू बाजू के लोग जो है नींबू का फल जो है वो मुक्तपणे फळाने दृष्ट म्हणजे लागण्यासारखं या झाडाला कधी फळ खारी, गोगलगाई अशा सगळ्यांनाच ते झाड आकर्षून घेत असे. भोवतालच्या कायलीतलं भोवतालच्या कायलीतलं विसाव्याच्या आणि आनंदाचं जणू आशीर्वादमय आस्वाद इतकं महत्व त्या झाडाला आलेलं पाहून मी चकित होऊन गेलो होतो. इस पेड़ को इतना महत्व आ गया है ये देखते हुए मुझे आश्चर्य लगा. मैं आश्चर्यचकित हो गया था. ज्या घराची हकीकत मी सांगतो आहे ती एक जोड इमारत होती, ट्विन ब्लॉक. म्हणजे ज्या घराची मी हकीकत सांगतो आहे ती एक जोड इमारत होती आणि ट्विन ब्लॉक. शेजारी जे राहत होते त्यांच्या परसदारी म्हणजे त्यांच्या घराच्या बाजूच्या अंगण, पाठीमागचं अंगण चक पाण्याचा हापसा होता. म्हणजे भरपूर पाणी होते. जिस घर में मैं रहता था उसके पड़ोसी जो रहते थे, मेरे पड़ोसी जो थे कि आंगन के घर के आंगन में येणे पाणी बहुत ज्यादा था. मात्र अंगणात आणि परसदारात गवताची काडीही नव्हती. माणसं उदास, दुर्मकलेली, त्रस्त वाटत. बघा, पाणी असून सुद्धा त्यांच्या अंगणात एखादी गवताची काडी सुद्धा नव्हती आणि माणसं उदास, दुर्मुकलेली आणि चेहऱ्यावरती उत्साह नसलेली आणि मरगळलेली. त्या घरातली स्त्री नेहमी दागिने घालून बसे, परंतु पाणी आणि जमीन मुबलक असतानाही त्यांनी हिरवा आनंद पसरवण्याचा प्रयत्न कधी केला नाहीये.
यानी उस घर में जो स्त्री जो है हमेशा के लिए गले में गहने पहनकर बैठती थी, लेकिन अभी नाही. मला वाटतंय झाड लावणं ते म्हणजे जगवणं आनंदाचे आणि आश्वासनाचे संगीतमय संदेश पसरवणं आणि गेली होती, परंतु जाताना एक अद्भुत नाट्य ती आपल्या मागं ठेवून गेली. अद्भुत त्याने चमत्कार म्हणजे लिंबाची बाई लावून गेली. गेल्यानंतर ना तिच्या पाठीमागून निघून गेल्यावरती ती जाताना एक अद्भुत असे चमत्कारिक नाट्य ती आपल्या मागं ठेवून गेली. दरवर्षी तर ऋतूत त्या झाडाच्या अनुषंगाने एक उत्सव साजरा होत असणार. फुलं येत असणार, घमघमाट दरवळत असणार आणि मग अख्खा फलोत्सव फळाचे लगडणे हे सगळं घडत असणार. मी तर केवळ एका ऋतूतल्या सजीवाच्या जागत्या नांदत्या अस्तित्वाचा साक्षीदार होतो, पण शेजारी ती माणसं मी तर केवळ एका ऋतूतल्या सजीवाच्या जागत्या नांदत्या अस्तित्वाचा साक्षीदार होतो, पण शेजारची ती माणसं ती अनेक वर्ष त्या घरात राहत असलेली होती, परंतु न त्यांनी ते कौतुक पाहिलं, न त्यांनी झाडं लावली, न त्यांनी फुलं फुलवली. याने सालों साल उस घर में रह करी जो बाजू में रहने वाले जो पड़ोसी वो कभी इस प्रकार के हरा भरा कौतुक देखे ना पेड़ लगाए ना कभी फूल फुलवण्याची स्वप्न सुद्धा त्यांनी कधी फूल फुलवलं नाहीये. म्हणूनच कदाचित ती माणसं त्याच्या परसंगणासारखीच उदास भकास तपकिरी अशीच वाटत राहिली असेल. देखो इसीलिए वो जो व्यक्ति जो है जिस घर में जो जिस घर का हरा भरा और वैसे ही गाय नहीं है, बल्कि उन्होंने सोनाली
आपका कोई डाउट, किसी का डाउट हो तो आपका डाउट क्लियर कर सकते हो। हेलो, आवाज आ रही है क्या मेरी? हेलो हेलो, या ठिकाणी ते जीवनदायी झाड आज अभ्यासलो आहोत आणि आपण आज ते जीवनदायी झाड या ठिकाणी संपलेलं आहे, आपण संपलेलं आहे आणि आपण भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चरच्या वेळेला। धन्यवाद।